तुम्ही गावामध्ये शहरामध्ये सर्वसामान्य माणसात फिरा, तुम्हाला जे आत्ताचं राजकारण सुरू आहे तोडाफोडीचं किंवा वेगळं जे सरकारच्या वतीनं होतं, आमदार पळवणे, खासदार पळवणे वगैरे, लोकांना काहीच देणं घेणं नाही बरं का या सगळ्या राजकारणाचं. म्हणजे सत्तेत राहण्यासाठी ह्यांचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. उद्या 2029 आली, कुणाला प्रधानमंत्री करायचं, महाराष्ट्रात कुणाला मुख्यमंत्री करायचं, प्रत्येकाचं लॉबिंग सुरू आहे. आणि सर्वसामान्य माणसं, आपला माणूस इथं बसला पाहिजे, आपल्या माणसाला तिकीट मिळालं पाहिजे, आपली लोक या ठिकाणी सत्तेवर आली पाहिजे, हा फक्त विचार करतात. तिथं खुर्चीवर बसणारा असाच कोणीतरी असतो नेत्यांच्या जवळचा, पैसे खाऊ घालणारा, पैसे वाटणारा वगैरे वगैरे. पण या सगळ्या गोंधळामध्ये मी आज मुंबईमध्ये म्हणजे जाऊन आलो. तिथल्या लोकांच्या अडचणी वेगळ्याच आहेत. सत्ताधाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं चर्चा करतात. जी लोक काम करतात त्यांच्याबद्दलच चांगलं बोलतात. खरं तर मला असं वाटतं हे सगळीकडेच आहे. पण असं का होतंय? जे लोकांच्या मनात आहे ते राज्याच्या राजकारणात होत नाही, आणि जे राज्याच्या राजकारणामध्ये व्हायला पाहिजे नेत्यांच्या माध्यमातून ते घडत नाही. इतकं हृदयद्रावक चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही बघताय काही पक्ष संपवले जात आहेत. तुम्हाला असं वाटतं का की इथलेच नेते सत्तेतले विरोधातल्या लोकांच्या पक्ष फोडीसाठी प्रयत्नशील आहेत? नाही. महाराष्ट्रात पक्ष फोडणाराचा मास्टर माइंड दुसरीकडे कुठंतरी बसलाय. तो तिथून ऑर्डर देतोय, कारण त्याच्या मेंदूत जे चाललंय ते ज्याला ऑर्डर दिली त्याला माहित नाही. त्याला जे काम दिलंय समोरच्याचं राजकारण संपवायचं, पक्ष संपवायचा, मग ते तालुक्यातला असो, जिल्ह्यातला असो किंवा राज्यातला असो, तो बरोबर सुपारी वाजवतोय. पण त्याला सुपारी वाजवायला सांगणारे मंत्रालयात आहेत. पण मंत्रालयाच्या मागे सुद्धा एक भुयारी मार्ग आहे जो थेट दिल्लीला जातो. सूत्र दिल्लीतून हलतायत असं कुजबुज आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुमच्या लक्षात आला का? आत्ताचे जे विद्यमान प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष सोडून, ते भविष्यात व्यक्तिगतरित्या निवडणूक लढतील आणि त्याच्यातले काही पक्षांना आणि नेत्यांना राजकारणातून आउट केलं जाईल, संपवलं जाईल म्हणा ना. आता ही सगळी मंडळी, हे सगळं राजकारण कार्यकर्त्यांना माहिती आहे, सर्वसामान्य गावखेड्यातल्या लोकांना माहिती आहे. गावातली लोक काय म्हणतात? आपला आमदार जे ठरवल, आपला खासदार जे ठरवल, ते जे ठरवतील कदाचित ते बरोबर असेल. पण त्यांना हे माहितीच नाही की आपला आमदार रात्रीत विकला जातोय, आपला खासदार रात्रीत विकला जातोय, सरेंडर होतोय. निष्ठावंतांच्या गप्पा मी कालपर्यंत म्हणायचो पोरक्या झाल्या, आज म्हणतो वांझोट्या झाल्या. का? अहो हे कुणाचेच नाहीयेत. चक्क फसवतात. ती 4-5 गाबडी असतात स्वार्थी, त्यांच्या जीवावर सगळं राजकारण चालतं असं त्यांना वाटतं. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे गावचे गाव, एका रस्त्याच्या अख्खे जे काही 10-20 गावं असतील ती गावं किंवा अख्खा तालुका विकत घेण्याची ताकद या सगळ्या लोकांमध्ये आहे. चमत्कार आहे राव. म्हणजे मुंबईत मंत्रालयात, पश्चिम महाराष्ट्रात काय चाललंय मराठवाड्यातल्या लोकांना माहित नाही. मराठवाड्यात किंवा विदर्भात काय राजकारण शिजतंय कोकणातल्या लोकांना माहित नाही. सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण बुडवायचं का पुढे घेऊन जायचं? महाराष्ट्राचे समृद्ध विचार हे त्या ताकदीनं जिवंत ठेवायचे का आपलं खोनशी राजकारण? हे सगळं प्लॅनिंग नुसार ठरतंय. कुठेच साहेब काय चाललंय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कोणाला काहीही कळायला मार्ग नाही. मी तर अचंबित झालो. मला ज्या 3 गोष्टी कळाल्या ना, माझं डोकं काम करत नव्हतं. मी विचार करत होतो त्या कोणत्या. त्या अगोदर सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मी जे म्हणालो 3 गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या, जे की गावकी भावकी पासून सुरू झालेला राजकीय प्रवास, एकमेकांची अडवाणी एकमेकांची जिरवा, पण ते संपले पाहिजेत हे टार्गेट धरून जे काही राजकारण सुरू आहे हे अत्यंत अमानवीय आहे. आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला राजकारण कशाला सांगताय? नाही, ही महत्वाची घंटा वाजवण्याचं काम सध्या मुंबईत दिल्लीत सुरू आहे आणि मला त्याच्यावर चर्चा करणं क्रमपात वाटलं, कारण आपण जे बोलतो ते रोखठोक तुम्हाला अपेक्षित आहे किंवा माहिती आहे, म्हणून या विषयावर चर्चा केली पाहिजे. महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट, 2029 ला राज्याचा प्रधानमंत्री बदलला जाईल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा बदलला जाईल. त्याची प्लॅनिंग आतापासून सुरू आहे आणि असं कळतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठे भूकंप होतील, अराजकता माजेल. राजकारणात कोणते नेते कुठल्या पदावर असतील आणि कुठले आत्ताचे विद्यमान नेते कुठल्याच पदावर नसतील. गच्छंदी करण्यासाठी 2 गट त्या ठिकाणी प्रत्येक पक्षात निर्माण झालेले आहेत, पण सत्ताधारी पक्षामध्ये 3-3 गट निर्माण होतील, झालेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. ही महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे 100% होणार आहे, नाकारून चालणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, या देशाचे प्रधानमंत्री आत्ताचे 2 नंबरचे नेते सांगा बरं कोण? सांगा, मी चर्चाच करतोय तोपर्यंत तुमचं नाव कमेंट मध्ये आलं पाहिजे, कारण तुमची कमेंट, तुमचा लाईक खरंच खऱ्या चर्चेला पाठिंबा असेल आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते तुमच्या शब्दातून व्यक्त होईल. या देशाचा प्रधानमंत्री बदलला जाईल, 2 नंबरचा नेता, जे दोघच या देशाचं सगळं राजकारण चालवतात, प्रत्येक राज्य मुठीत धरलंय, वेगळं सांगायची गरज नाही. तो व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहितीये, नक्की सांगा. तिसरा मुद्दा सांगितल्यानंतर मी नाव सांगेल, तोपर्यंत तुमच्याकडून आलं तर चांगलीच गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, कदाचित भारतीय जनता पार्टी 2029च्या निवडणुका ह्या स्वतंत्र एकट्या लढणार आहे, स्वबळावर, स्वतःची ताकद दाखवण्यासाठी. कदाचित त्याच्यासाठी बाकी सगळे राजकारणात सामदाम झालं, आता दंड आणि भेद ह्या 2च गोष्टीवर. साम यांना करायची गरज नाही, दाम यांच्याकडे भरपूर आहे. त्याचं एक साधं हलकस उदाहरण देतो. आज मी मुंबईला चाललो होतो. मुंबईमध्ये अटल सेतू प्रवास करत असताना डावीकडं उजवीकडं, खास करून डावीकडंच मुंबईकडे जाताना भरपूर डोंगर होती. माझा व्हिडिओ अजून जर तुम्ही 2-3 दिवसांनी पाहिला असेल, त्याच्यातली निम्मी डोंगर भुईसपाट झाली असतील. ओपन चॅलेंज आहे, कंटेनरची कंटेनर येऊन पडलीत, डोंगर पोखरायला सुरू आहे. कदाचित उजव्या बाजूला नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे आणि डाव्या बाजूला संपूर्ण अदानीनं कदाचित 100, 200, 500 एकर जमीन, अर्थात ती डोंगर घेतलेली असावी. पर्यावरण प्रेमी आहेत की मेलेत मला माहित नाही, परंतु त्या सगळ्या डोंगरांचा तर भुईसपाट होईलच, चालू आहे. मी 4 दिवसापूर्वी नाही, 15 दिवसापूर्वी हायकोर्टला गेलो होतो, साधारणतः 4 तारखेला. त्यावेळेस डोंगरांना थोडासा हात लावलेला होता. आज 2-3 भुईसपाट झाली होती, बरीचशी आहेत. साधारणतः 18-20 किलोमीटरचा तो टप्पा आहे. कल्पना नाही करू शकत, प्रचंड ताकदीनं सुरू आहे. सह्याद्री पर्वतरांग नामशेष होईल हे तर वेगळंच, पण तिथं राहणारे पशु पक्षी प्राण्यांचं तर काय होईल कल्पना नाही करू शकत. हे सगळं घडतंय, हे सगळं कुणाच्या घशात जात आहे? अदानी जे सरकारचे कोण आहे, ज्येष्ठ जे काय असतील तुम्ही समजून घ्या,
त्यांच्या हातात ताब्यात हे सगळं दिलं जातंय, गेलंय, त्यांनी सगळं पोखरून टाकलंय, हे वास्तव आहे. जो दुसरा प्रश्न होता, कोण असेल 2029चा प्रधानमंत्री? अमित शाह साहेब असतील, लक्षात ठेवा. दोघा जणांचा एक गट, नंतर स्वतंत्र शहासाहेबाचा देशात एक गट, आणि जेवढे शहासाहेबांचे भविष्यातले विरोधक होतील देवाभाऊंपासून, कारण पक्षात वरचढ असलं की ते होतं, त्यांच्यात काय असेल मतभेद माहित नाही. पण मला एक काही हलकीशी गोष्ट जाते, ज्या क्षणाला एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं, त्यावेळेस देवाभाऊंचा चेहरा पाहायचा होता, त्यांचा विरोध होता. मला का नाही, आणि मला नाही तर मी आता मार्गदर्शक. त्या दिवसापासून सुरू झालेला प्रवास 2028-29 या वर्षभरात तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्रातून तर ते दिल्लीत जातील, पण दिल्लीत कुठल्या पदावर बसतील की त्यांचाही शिवराज सिंग चौहान होईल काही सांगता येत नाही. मग महाराष्ट्रात कोण, ते शहासाहेब ठरवतील. या अशा पद्धतीनं या तर महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं दोन व्यापारी महाराष्ट्राला पोखरून टाकतायत, काय सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चाललंय, कुणाला काय देणंय, महाराष्ट्राला कसलं राजकारण अपेक्षित आहे, कुणाला काय देणंय, महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही राजकीय परिस्थिती आहे याच्यापेक्षा भविष्यात विदारक होऊ शकते, कुणाला काय देणं घेणंय. महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या घराण्यांनी आजपर्यंत चालवलं, ते सरकारचे सध्या जवळचे आहेतच, परंतु भविष्यामध्ये जे सत्ताधारी पक्षासोबत जे इतर दोन पक्ष आहेत, ज्याला आपण सहयोगी पक्ष म्हणून, त्यांची अवस्था काय असेल कल्पना पण करू शकत नाही. हे उद्याचं राजकारण असेल. आणि हे मी म्हणत नाही, कुजबूज सुरू आहे सध्या, सगळे दबक्या आवाजात बोलतायत. स्वयंभू लढावं लागेल, त्यावेळेस आपली काय ताकद आहे, बी प्लॅन प्रत्येक जण रेडी करू पाहतंय, पर्याय नाही. हे लक्षात ठेवा, आणि हे महत्वाचं आहे म्हणून मला सांगायचं होतं. आणि हेच वास्तव आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. याच्यात काहीही घडू शकतं, पण हा माझा अंदाज चुकणार नाही. हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागेल काही महिन्यांसाठी. धन्यवाद. जय शिवराय. आणि हे वास्तव आहे, म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा.